आज बघा फक्त बायका-बायकाच फिरायला जायचं म्हणून ठरवलं होतं. तर इथं सकाळी 6 वाजता आम्ही रेडी होऊन ना स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत. आपण एखादी गोष्ट ठरवून जातो ना, आज हे करणार, ते करणार, खूप एन्जॉयमेंट करणार, तसं काही झालं नाही. हे बघा इथं स्टेशनला पोहोचलो आम्ही कल्याणच्या स्टेशनला. इथं उतरल्यानंतर आम्हाला कळाले, की ग्रुपमधली ना एक बॅगच निघून गेली. त्या बॅग आणायसाठी ना आमचं 3 तास इथं स्टेशनवरतीच गेलं बसण्यात आणि त्यानंतर मग आम्ही इथं नाश्ता वगैरे करायला आलो आणि दोघं-तिघं ना तिकडे बॅग आणायला गेले. कर्जतला ती बॅग भेटली. मग तिथून आणली. हा डोंगर दिसतंय, त्या डोंगरावरती जायचं आहे. आम्ही आलेलो आहोत हाजी मलंगला. तर इथं बघा हे लाईन किती मोठी लागलेली आहे. हा ट्रेनसाठी. हा ट्रेन आता सुरू झालेला आहे 4-5 दिवस झालं. त्या ट्रेनसाठी एवढी मोठी लाईन होती. 2-2.5 तास आम्ही लाईनीमध्ये उभा राहून चेंदून-बिंदून इथं अखेरमध्ये ट्रेनपर्यंत पोहोचलेच आहोत. तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो. तर आम्ही ना एवढं म्हणजे खुश झालो ना, की फायनली आपण ट्रेनमध्ये पोहोचलो. बसलो आणि आता वरती पोहोचणारच आहोत. हा असा व्ह्यू आहे, जे ट्रेन जाते डोंगरामधनं आणि हे असं ट्रेन आहे. जवळून तुम्हाला दाखवते. ही बघा अशी आहे 4 डब्याची. इथं काहीच गर्दी नव्हती, पण खालती भरपूर भयानक होती. त्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत दर्ग्यामध्ये. इथं बघा दर्ग्यामध्ये थोडंफार होतं, पण दर्शन खूप चांगले झाले. म्हणजे असं विचार पण केलं नव्हतं, तेवढं भारी झालं दर्शन. एवढं लांब यायचं हेच एक आहे, की दर्शन चांगलं व्हायला पाहिजे आणि हा इथलचा व्ह्यू आहे. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.